नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकणचो अमित या चॅनलवरती. मित्रांनो, तर गणेशोत्सव अवघ्या 2 महिन्याने आपण बघाल प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची तयारी सुरू. घरी लगभग 2 महिने गणेशोत्सव आहे. तर मित्रांनो, तयारी सुरू केली का आपण? तर पहिला सगळ्यात तयारी सुरुवात पहिला प्रश्न होतो, घरी गणेशोत्सवामध्ये मकरामध्ये सुंदर आणि छानशी गणपती बाप्पाची मूर्ती असावी. तशा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गणेश चित्रशाळा आहेत. तर आपण चालू आहे चिंचपोके या ठिकाणी, चिंतामणी गणेश संकुल या ठिकाणी चाललो. या ठिकाणी आपण बघाल लगभग ना, या चिंतामणी गणेश संकुलमध्ये लगभग 5 गणेश चित्रशाळा आहे. त्यापैकी म्हणजे ना शिवांश गणेश आर्ट चित्रशाळा. या ठिकाणी शाडूच्या आणि पीओपीच्या सुंदर आणि छान अशा मूर्त्या भेटतात. आपण त्या ठिकाणी चाललो आहे आणि कशा प्रकारे गणपती बाप्पांचं त्या ठिकाणी मूर्त्या आपण त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत. चला जाऊया मग चिंचपोकळीला शिवांश गणेश आर्ट्स गणेश चित्रशाळा. मग चला जाऊया. चिंतामणी गणेश संकुल म्हटलं ना मित्रांनो, घरगुती गणपतीचं माहेरघर आहे. या ठिकाणी आपण बघा लगभग 4 ते 5 गणेश चित्रशाळा आहेत. तर यापैकी एक ना शिवांश गणेश आर्ट्स चित्रशाळा आहे. शिवांश गणेश आर्ट चित्रशाळा आपण बघाल ना, पीओपी पासून तसेच शाडूच्या मातीपासून सुंदर आणि छान अशा मूर्त्या या ठिकाणी आहेत. आपण बघताय समोर खूप छान आणि सुंदर या ठिकाणी मूर्त्या आपण बघताय. गणपती बाप्पाचं रूप बघावं ना, प्रत्येक रूपमध्ये कलाकाराने आपली जादू सोडलेली असते हाताची. तर तर मित्रांनो, गणरायाच्या मुकुटाचं काम ना खूप सुंदर आणि छान काय झालं. काही काही बारीक गोष्ट खूप खास करून लक्ष द्यायला, जसं की ना हातातील मोदक, अंकुश, पास तसेच आशीर्वादाची मुद्रा, ह्याच करून खास लक्ष द्यायला. कारण जेणेकरून ना आपली गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आणि सुंदर दिसेल. प्रत्येक गणेश भक्ताचं मन मोहून गेलं अशी या ठिकाणी मूर्तिकार प्रयत्न करण्यात आले. आपण बघता या ठिकाणी आपण या गणेश चित्रशाळेमध्ये आलं मित्रांनो, आपण बघा की खूप सुंदर आणि छान अशा पीओपी तसे शाडू मातीच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. विविध प्रकारच्या म्हणजे अशा छान आणि सुंदर मूर्त्या. कोणती मूर्ती बघू आणि कोणते नाव असं आपण गणपती बघा या ठिकाणी बुक करायचं असेल गणेशोत्सवासाठी, तर आपण बघा ना खूप छान आणि सुंदर मूर्ती आहेत. कोणती मूर्ती घेऊ आणि कोणत्याही छान आहे ती छान आहे असं वाटेल. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी नक्की या आणि खूप छान अशा मूर्त्या या ठिकाणी या गणेश चित्रशाळेमध्ये आहेत मित्रांनो. आपण शिवांश गणेश आर्ट चित्रशाळेमध्ये गेलो ना, आतमध्ये गेलो मी, तर बघितलं ना गणपती बाबाची कुठली मूर्ती बघू आणि कुठली नाही असेल. खूप छान आणि सुंदर मूर्ती. ही मूर्ती बघू का ती मूर्ती बघू असेल. खूप छान आणि सुंदर आणि खूप छान अशा मूर्ती आहेत मित्रांनो. आपल्या जर बघा चिंचपोकळी स्टेशनपासून लगभग 10 ते 5 मिनिटं अंतरावर चिंतामणी गणेश संकुल या ठिकाणी आपण या आणि नक्की या ठिकाणी येऊन आपल्याला गणेशोत्सव आपल्या घरच्या गणपतीचं बुक करा. मित्रांनो, आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला ब्लॉग कसा आवडला तर कमेंट नक्की करा मित्रांनो. आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा सांगतोय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मोरया.